नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी किंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुरीचे भाव केव्हा वाढणार आणि हे जे भाव पडलेले आहेत ते असेच भाव राहतील का, कोणत्या महिन्यात तुरीचे भाव वाढतील, त्याचबरोबर अभ्यासकांचं काय म्हणणं आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया। एक आकर्षक ऑफर, 1 किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांड टॉर्च 1350 रुपयात उपलब्ध आहे। कोणत्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल, त्यांनी आत्ताच वर आलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी 1 किलोमीटरवर फोकस देणारे टॉर्च बुक करा। आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयात होईल का, निर्यात होईल का। सध्या तुरीचा भाव आणि बाजारात प्रति क्विंटल रुपये 7000 पर्यंत कमी झाला आहे, पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे, तसेच तो जुना माल बाजारात येत आहे त्याची गुणवत्ता कमी आहे, त्यामुळे भावात थोडा उतार झाला आहे। चांगल्या गुणवत्तेचा माल आजही रुपये 7500 ते रुपये 8000 च्या दरम्यान विकला जात आहे। तसेच तुरीची आता कुठे आवक सुरू होत आहे। तुरीच्या आवकेचा दबाव फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढायला सुरुवात होईल, त्यावेळी तुरीचा भाव हमी भावापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। मात्र ही भाव पातळी जास्त दिवस राहणार नाही, कारण सरकारही यंदा मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणार आहे आणि मागच्या वर्षीचा जो साठा आहे हा साठा सरकारकडे खूपच कमी प्रमाणात आहे, त्यामुळे सरकारला तुरीची खरेदी करणं गरजेचं आहे। केंद्र सरकारने यंदा तुरीसाठी रुपये 7550 हमी भाव जाहीर केला, त्यामुळे अवकेचा दबाव वाढला, त्यामुळे तुरीच्या भावात एवढी जास्त घट होणार नाही, म्हणजे 7550 रुपयांचा आधार तुरीला मिळेल आणि शेतकरी हा हमी भावाने विक्री करेल। परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुरीचा बाजार 7500 ते 8000 रुपयांच्या दरम्यान राहू शकतो। मार्च नंतर तुरीच्या भावात आणखी मोठी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय। बाजारातील तुरीची आवक कमी झाल्यानंतर बाजारात 8000 ने भाव मिळेल,